धुळे जिल्ह्यात पोलिसांनी अवैध आणि बनावट विदेशी दारूच्या विरोधात मोठी कारवाई करत दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. मानवी जीवितास घातक असणाऱ्या बनावट दारूची वाहतूक करणाऱ्या एका टाटा टर्बो वाहनावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांनी 72,88,000 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. साक्री तालुक्यातील लगाडवाड गावाजवळ ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून MH08H2109 या क्रमांकाच्या टाटा टर्बो वाहनाला अडवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल ब्ल्यू मार्ट व्हिस्कीचा तब्बल 655 बॉक्स बनावट दारूसाठा मिळून आला. प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिलीच्या 48 बाटल्यांचा समावेश होता. जप्त केलेल्या बनावट दारूची किंमत 62,88,000 रुपये असून वाहतुकीसाठी वापरलेले 10 लाखांचे वाहन असा एकूण 72,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी 26 वर्षीय राकेश धनलाल भोये राहणार धनकवडी पारगाव तालुका साक्री याला ताब्यात घेतले आहे. या दारूवर कोणताही वैध लेबल किंवा परवाना नव्हता. तसेच ती मानवी जीवितास अत्यंत अपायकारक असल्याचे तपासात समोर आले आहे.